सुरुवातीला आपण प्रार्थना करणार आहोत. बाळासाहेबांना मी विनंती करते की सुरुवातीची प्रार्थना त्यांनी करावी आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. हे आमच्या प्रेमळ आणि जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा प्रेमळ आणि जिवंत देवबाप आहेस. प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला सर्व गौरव, सन्मान, मान, महिमा, धन्यवाद आणि धनीपण तुला देतो, कारण की तू आमचा राजांचा राजा आणि राजराजेश्वर आहेस. प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला उंचावतो, कारण की स्तोत्रकर्ता म्हणतो तो आपल्या प्रत्येक कार्य परमेश्वराचा सुरुवातीला सन्मान कर, म्हणजे तुझी कार्य सिद्धी होईल. आजपासून 50 वर्षापूर्वी परमेश्वरा हे VBS त्यावेळेसच्या लोकांनी तुझा सन्मान करीत सुरू केलं आणि 50व्या VBSच्या परमेश्वरा ह्या VBS पर्यंत तू आम्हाला घेऊन आलास. तू वचनाची आम्हाला परमेश्वरा पूर्तता करीत आशीर्वाद दिलास, म्हणून आम्ही सर्व धन्यवाद, गौरव, स्तुती, मान आणि महिमा तुला देतो. मागील 50 वर्षामध्ये परमेश्वरा तुझी कृपा, तुझा अनुग्रह, तुझं मार्गदर्शन, तुझं पुरवठा, VBSमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचं तारण, विद्यार्थ्यांची उन्नती, सेवेसाठी पाचारण, वेगवेगळ्या सेवेमध्ये प्रवेश करणं, यासाठी आम्ही सर्व मान आणि महिमा तुला देतो. तुझ्या नावाला उंचावतो, उपकार स्तुती करतो. मागील 50 वर्षामध्ये आलेले सर्व विद्यार्थी, मागील 50 वर्षामध्ये ज्या ज्या शिक्षकांनी सेवा केली, त्याचप्रमाणे मागील 50 वर्षामध्ये ज्यांनी VBSसाठी प्रार्थना केल्या आणि ज्यांनी प्रभुदेव वेगळ्या पद्धतीने VBSला उचलून धरलं, त्या प्रत्येकाच्या जीवनासाठी आम्ही गौरव, सन्मान, मान आणि महिमा तुला देतो. ह्या 50व्या VBSची परमेश्वर आम्ही यावेळेस सुरुवात करत असताना आम्ही सर्व धन्यवाद, गौरव, सन्मान तुला देतो आणि स्तोत्रकर्ता म्हणतो ते आम्ही कबूल करून हे म्हणतो, परमेश्वरा ही तुझी करणी आहे आणि आम्हा सर्वाच्या दृष्टीने अद्भुत आहे. हे तू केलंस, त्यासाठी सर्व धन्यवाद तुला देतो. तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही मान आणि महिमा देतो. आणि परमेश्वरा, ह्या असणाऱ्या 50व्या VBSची सुरुवात करत असताना आजच्या असणाऱ्या विशेष सभेसाठी आम्ही सर्वजण मिळून तुला आमंत्रित करतो आणि म्हणतो, परमेश्वरा तू ये आणि ही सभा आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाची कर. तुझी कृपा, तुझा अनुग्रह आम्हा प्रत्येकासंगती असू देत. आज परमेश्वरा पुन्हा एकदा तुझ्या सहभागितेचा आम्हाला अनुभव येऊ देत आणि तुझ्या नावाला गौरव आणि सन्मान तू प्राप्त करून घे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परंतु या वर्षाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी आपल्या VBSला जवळजवळ 50 वर्ष पूर्ण झालेली. मग या 50 वर्षाची जी वाटचाल झाली त्याचा थोडक्यात मी आपणासमोर इतिहास सादर करते. या ठिकाणी आम्ही पाहतो 1975 सालामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी मिशनरी म्हणून आपल्या मिस गायर अक्कासाहेब, आपण जिला अक्कासाहेब म्हणायचो, या ठिकाणी होत्या आणि त्यांना या ठिकाणी मुलांच्या बरोबर सेवा करायला खूप आवडायचं. आणि मग एक त्या काळामध्ये जे पाळकसाहेब होते ते होते शमुएल जाधव किंवा जाधव पाळकसाहेब. तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसेल, तेव्हा आम्हीच लहान होतो. आणि त्या ठिकाणी शमुएल पाळकसाहेब असायचे आणि त्यांना एकत्रित करून म्हणाले की सर्व ठिकाणी VBS असतं, आमच्या ऑस्ट्रेलियाला देखील असतं, तर आपण आपल्या बारामती मंडळीमध्ये देखील चालू करूया. आणि या प्रकारे त्यांनी ही योजना मांडली. आणि म्हटल्यानंतर म्हणता काही ठराविक शिक्षकांना घेऊन त्या ठिकाणी जे VBS जे त्या ठिकाणी पूर्वी आता या ठिकाणी मुंबईला किंवा मुंबई या ठिकाणी वास्तव्याला ऑफिस आहे, पण तेव्हा फक्त बेंगलोरला असायचं. आणि त्या ठिकाणच्या लोकांना बोलवून किंवा त्यांच्याकडून माहिती घेऊन मिस गायर अक्कासाहेबांनी आम्हा काही शिक्षकांना तयार केलं. आणि मग तयार केल्यानंतर आम्ही पाहतो पहिलं VBS 1975 सालामध्ये मे महिन्यामध्ये सुरुवात झाली. आणि VBSला सुरुवात होत असताना त्याची सुरुवात मिस गायर अक्कासाहेब यांनी सुरुवात केली. त्यावेळेसचे पाळकसाहेब होते शमुएल जाधव, ज्यांना आपण जाधव पाळकसाहेब असं म्हणतो. ते त्या काळामध्ये त्या ठिकाणी पाळक म्हणून काम करत होते आणि बरेच वर्ष सेवा झाल्यानंतर जवळजवळ ते रिटायरमेंटला आले होते. आणि मग रिटायरमेंटला आल्यानंतर पुढचे पाळक कोण म्हणून त्याच काळामध्ये कुलकर्णी पाळक देखील आले होते. आणि त्यांच्यानंतर आपण पाहतो की जाधव पाळकसाहेब रिटायर झाले आणि मग कुलकर्णी पाळकसाहेब या मंडळीचे पाळक झाले. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही पाहतो की याची सुरुवात होत असताना यामध्ये अनेक शिक्षक होते. सुरुवातीला प्रमुख किंवा संस्थापक म्हणून मिस गायर अक्कासाहेब होत्या.
जाधव पाळकसाहेब होते. त्यानंतर नुकतेच नवीन आलेले तरुण अशा प्रकारचे कुलकर्णी पाळकसाहेब होते. त्यानंतर एम के जाधव मास्तर होते. शिवाजी मास्तर ज्यांना आम्ही हेडमास्तर म्हणायचो ते होते. कवडे मास्तर होते. एच एल गायकवाड गुरुजी होते बोर्डिंग मास्तर. त्यानंतर तिवारी पाळकसाहेब आपले जे आहे ते होते. त्यानंतर जॉन राठोड, शैला राठोड यांचे सासरे आणि सासू दोघे होते, चंद्रकौर राठोड आणि जॉन राठोड. त्यानंतर माझी मोठी बहीण हेमलता गायकवाड ह्या होत्या. आणि या प्रकारे बनता बनता बरेच जण होते. आणि त्या काळात देवाने मला पण संधी दिली, पण त्यावेळेस मी उज्ज्वला गोवंडे नव्हते, त्यावेळेस मी उज्ज्वला कोलटकर होते. कारण तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं, मी TYBA ला होते. आणि त्यावेळेस या ठिकाणी VBS ला सुरुवात झाली. आणि मग VBS ला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय कठीण अशा प्रकारची स्थिती होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे VBS साठी शिक्षक होण्यासाठी अक्कासाहेबांची पहिली अट असायची, जो शिक्षक होणार आहे त्या शिक्षकाला शास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे, त्याला शास्त्रातली पुस्तकं माहीत पाहिजे, त्याला कोणताही प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तर आली पाहिजे. असा त्याचा त्या ठिकाणी अक्कासाहेबांचा अतिशय कडक असा शिस्तीचा पायंडा होता. आणि त्यामुळं सुरुवातीला आम्ही जेव्हा VBS सुरू होण्याच्या अगोदर 7:30 ते 8 यावेळेस डिव्होशन असायचं. आणि हे डिव्होशन विद्यार्थ्यांचं नसायचं, तर कोणाचं असायचं? शिक्षकांचं असायचं. आणि मग शिक्षकांचं असताना शिक्षक बरोबर 7:30च्या आधी त्या क्लब रूममध्ये हजर पाहिजे. आणि जो शिक्षक उशिरा येईल त्याने क्लब रूममध्ये आत यायचं नाही, त्याने क्लब रूमच्या बाहेर उभं राहायचं. आणि मग आतली प्रार्थना संपल्यानंतर मग त्यांना आत बोलवलं जायचं. प्रथम त्याने देवबापाची क्षमा मागायची, मी उशिरा आल्याबद्दल. त्यानंतर असलेल्या सगळ्या शिक्षकांची क्षमा मागायची. सांगायचं तात्पर्य म्हणजे जरी त्या कडक होत्या, परंतु हा फार शिस्तीचा पायंडा आहे. कारण जेव्हा आम्ही देवाची सेवा करतो प्रियांनो, कारण त्या काय म्हणायच्या, तुम्ही शाळेला कसं वेळेवर जाता, तुमचा काटा इकडचा इकडं होत नाही. तुम्ही त्या ठिकाणी शिक्षण घेताना शाळेत शिकायला जाता तेव्हा तुम्ही वेळेवर जाता, मग देवापाला येताना तुम्ही का निवांत येता? तुम्ही आमचा नाही देवाचा अपमान करता. हे त्यांचं ठरलेलं वाक्य असायचं. आणि मग त्यामुळं आपल्याला बाहेर उभा राहता येऊ नये यासाठी सर्व शिक्षकांची खूप घाई असायची. सर्व 7:30च्या आत त्या क्लब रूममध्ये अक्कासाहेब येण्याच्या आधी सगळे त्या ठिकाणी हजर असायचे. आणि त्यानंतर आमचं डिव्होशन सुरू व्हायचं. आणि मग डिव्होशन सुरू होत असताना त्या ठिकाणी शिक्षण व्हायचं. शिक्षण झाल्यानंतर अक्कासाहेबांचा शिक्षणाचा कायदा फार कडक, एकही विद्यार्थी बाहेर दिसता कामा नये, प्रत्येक विद्यार्थ्याने पाठांतर अगदी व्यवस्थित केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे शिस्तीमध्ये सगळं VBS चालू राहिलं. आणि मग त्यानंतर हळूहळू शिक्षक वाढत गेले. त्यामध्ये आम्ही पाहतो प्रल्हाद शेठ यांची मिसेस प्रमिला जाधव मॅडम, ज्याला आम्ही वहिनी म्हणतो, प्रमिला वहिनी, त्या होत्या. त्यानंतर सुशील राठोड असायचे, जॉन साठे सर होते, संजय राठोड होता, त्यानंतर अजय राठोड आणि किशोर राठोड, असे खूप जण विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी. आणि या म्हणता म्हणता या ठिकाणी आम्ही पाहतो तसे खूप शिक्षक होऊन गेले, पण आताच्या काळातले, परंतु त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करायचे. आणि हे सगळे होत असताना म्हणता म्हणता अक्कासाहेबांची कारकीर्द, अक्कासाहेब म्हणले आता बरेच वर्ष झाले, आता मला हे नको. आणि मग त्यानंतरचे दुसरे VBS डायरेक्टर झाले, ते झाले HL गायकवाड बोर्डिंगचे मास्तर. आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो मास्तरांनी देखील कारकीर्द खूप चांगली काय केली. परंतु त्या ठिकाणी प्रियांनो मला सांगू द्या, त्या काळामध्ये आपली जी लोक होती किंवा आपण सगळे जे होतो, म्हणजे मी पण होते, त्या काळामध्ये परिस्थिती लोकांची फार साधारण असायची, फार पैसा कोणाकडे नसायचा. त्यामुळं अतिशय कमी अशी वर्गणी असायची. खूप अतिशय थोड्या वर्गणीमध्ये सर्व कार्यक्रम केले जायचे. अतिशय साधा साधा खाऊ, मला वाटतं इथं बसलेल्या मुलांना आठवत असेल, सुरमुरे असायचे, कधी फुटाणे असायचे, गुढी शेव असायची, त्यामध्ये रेवडी असायची, असल्या प्रकारचे खाऊ असायचे. पण त्या मुलांना खूप आनंद असायचा. म्हणजे आता मिळणाऱ्या तुमच्या भारी खाऊपेक्षा त्या मुलांना तो खाऊ खूप आनंदाचा वाटायचा. पैसा कमी होता पण प्रेम जास्त होतं.
आता पैसा खूप आलाय, प्रेम कमी झाले. पण त्या काळामध्ये अतिशय पैसा कमी, पण अतिशय आपल्याबद्दल आपसामध्ये अतिशय प्रेम. एकेका घरामध्ये प्रत्येक आईवडिलाला 4-4, 5-5 मुलं. त्यामुळं ती मुलं आल्यानंतर कधी त्या मुलांना मारलं, रागवलं, कोणताही पालक तक्रार घेऊन येत नव्हता की आमच्या मुलाला का रागवलं, का बोलला. कारण का ते एक प्रेम असायचं. कारण सर्व त्यांना माहीत असायचं शिक्षक हा काय वाईट ह्याने बोलत नाही. आणि त्याप्रमाणे याही ठिकाणी आम्ही पाहतो अतिशय म्हणता म्हणता या HL गायकवाड सरांचा देखील कारकीर्द संपत असताना शेवटल्या दिवशी मग आता काय खाऊ द्यायचा, मग चुरमुरे आणि फरसाणा एकत्र करून भत्ता तयार केला जायचा आणि त्याच्याबरोबर म्हैसूर पाक असायचा. हा खाऊ मिळण्यासाठी मुलांची खूप धावपळ. त्या काळामध्ये डिश पण नसायचे प्रियांनो. जे रद्दी पेपर असायचे तो रद्दी पेपर कापला जायचा आणि त्याच्यावर खाऊ दिला जायचा. अशा प्रकारे त्यांची कारकीर्द संपली. त्यानंतर आले कवडे मास्तर. आणि मग कवडे मास्तर आल्यानंतर हळूहळू आपल्या मंडळीची स्थिती देखील सुधारत गेली. लोकांकडे आता हळूहळू पैसा येऊ लागला. आणि त्याच्याही अगोदर मला सांगू द्या, जेव्हा HL गायकवाड होते त्यावेळेस शिक्षकांना एकदा चहा केला होता, सांगायचं राहून गेलं. आणि शिक्षकांना चहा केल्यानंतर सगळ्या मंडळीमध्ये खूप गोंधळ झाला. शिक्षकांनी विबेच्या पैशातून चहा प्याले, विबे शिक्षक पैशातून चहा प्याले आणि खूप काय 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 नको नको ते बोलायला सुरुवात केली. का तर विबेच्या पैशातून चहा प्यालो. आणि मग आम्ही सगळे, जो तो यायचा आम्हाला बोलायचा, जो तो यायचा आम्हाला बोलायचा, आम्ही सगळे शांत. आणि मग क्लासवरून प्रमिलाताई आपल्या जाधव आल्या आणि सगळे शांत बसले. ते म्हणले उज्ज्वला चहा नाही का? मी म्हटलं वहिनी आज चहा नाही आहे. का ग? तर मी मग त्यांना सांगितले काय काय घडले ते. आणि ते म्हणले ठीक आहे, आजपासून माझ्याकडून तुम्हाला 10 दिवस चहा. आणि प्रियांनो त्या बहिणीने आमच्यासाठी 10 दिवस रोज चहा आणायची. आणि अशा प्रकारे तिची सेवा प्रभूच्या दप्तरी नोंदे. या प्रकारे साधा चहाला देखील खूप विरोध असायचा. त्यानंतर आम्ही पाहतो की पुढच्या काळामध्ये मग चहा करायचा, तर कुठला चहा करायचा, तर प्रत्येक शिक्षकाने एक दिवस वाटून घ्यायचा. त्याने येताना साखर, चहापत्ती आणि दूध घेऊन यायचं. आणि जे व्हॉलेंटियर असायचे त्यांनी चूल तयार करायची विटाची, त्याच्यावर पातेले ठेवायचं आणि चहा केला जायचा. अशा प्रकारे विबेची वाढ होत होत गेली मुलांनो प्रियांनो. आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो हे विबेस देवाने अधिकच वाढत गेले. मग कवडे मास्तरची कारकीर्द आली, लोकांची परिस्थिती सुधारली, पैसे येऊ लागले. आणि त्या काळामधले सर्वात जास्त वर्गणी किती असायची तर 1000 रुपये. आणि त्या काळात 1000 रुपये देणारे मला अजून आठवतं अशोक सटवा मास्तरांचा, त्यांची मिसेस दुबईला कुठं असायची कामानिमित्त. आणि मग ते आणून द्यायचे, म्हणायचे उज्ज्वला माझ्या मिसेसतर्फे 1000 रुपये. आणि मग ते 1000 रुपये आम्हाला खूप विशेष वाटायचे. कारण वर्गणी किती द्यायची लोक? 10 रुपये, 11 रुपये, 21 रुपये, नंतर फार तर फार 51 रुपये एवढं असायचं. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की त्या ठिकाणी VBS वाढत वाढत गेलं, लोक वाढत गेले, मुलं वाढत गेले, मुलांचं सर्व परिस्थिती पण वाढत गेली. आणि देवापाने आमच्या मंडळीला आशीर्वादित केलं प्रियांनो. आणि म्हणता म्हणता त्या ठिकाणी काय होत गेलं तर लोकांची स्थिती सुधारल्यामुळं संख्या वाढत गेली, पैसा वाढत गेला. पण या वाढल्यामध्ये ज्यावेळेस मधून गजरमल आंटीचा जेव्हा VBSला खाऊ असायचा, तो असायचा त्या ठिकाणी पोहे असायचे. आणि त्या पोह्यावर सुंदर लिंबू पिळून त्याच्यावर कोथिंबीर टाकलेली असायची, खोबरा किस टाकलेलं असायचं. आणि मग त्या पेपरवर आम्हाला सगळ्यांना तो VBSचा खाऊ यायचा. त्याची चव मला वाटतं अजून काही मुलांच्या चव असेल ती बघा, फार सुंदर असायचं. साधेच पोहे पण त्याला फार चव असायची. अशा प्रेमाच्या ह्याच्यामध्ये हे VBS वाढत आणि वाढत गेलं. आणि या प्रकारे हे VBS आता म्हणता म्हणता कवडे मास्तर गेल्यानंतर प्रभूने मला ही सेवा दिली. आणि आता प्रभूने तर आपलं मंडळी तर खूपच आशीर्वादित केली, VBS आशीर्वादित केलं. मुलं चांगले शिकतात, मोठ्या पदावर जाऊ लागली आहे. आणि या लेकरं ही सगळी प्रभू मध्ये वाढत असताना ही सगळी लेकरं आता प्रभूसाठी तयार होते. खाणं पिणं हे गहू नये मुलांना. एक तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तो तुम्ही म्हणताल खायचं पण सांगितलं औषधे. परंतु सांगायचं तात्पर्य काय की सर्व स्थितीतून आपली मंडळी गेली, त्यातून VBS गेलं.
परंतु 50 वर्ष टिकून राहिलं. कारण जे कार्य प्रभूपासून असतं ते शेवटपर्यंत टिकतं, जे प्रभूपासून नसतं ते मधीच बंद पडतं. पण प्रभू आपल्यामध्ये असल्या कारणाने ही 50 वर्षाची कारकीर्द प्रभूने आशीर्वादित केली. आणि मग त्या ठिकाणी हळूहळू लोक वाढत गेले, लोकांची वर्गणी वाढत गेली आणि लोक त्या ठिकाणी आशीर्वादाने आशीर्वादित झाले. आणि मुलं देखील चांगली शिकत असल्यामुळं पाठांतर, कारण पूर्वीची एवढी मुलं पाठांतर नसायची. काही काही मुलं हुशार होती, परंतु काही काही सामान्य असायची. बोर्डिंगची संख्या 250 असायची, त्यातले 100 मुलं घरी निघून जायचे, 150 मुलं या ठिकाणी असायची. एवढे मुलं, बाहेरची मुलं, एवढ्यांना सांभाळणं फार कठीण असायचं. पण तरी देखील प्रभूने कृपा पुरवली आणि हे VBS आशीर्वादित केलं. आणि अशा प्रकारे VBSमध्ये अनेक शिक्षकांनी आतापर्यंत इथं बसलेले बरेच शिक्षक आहे, अनेकांनी प्रभूची सेवा केली. त्यानंतर आपले अब्राहम पास्टर आले आणि मग ते माझ्या पाठीशीच उभा राहिले आणि त्यानंतर हे VBS अधिकच वाढत गेलं. आणि त्यानंतर मला आवर्जून सांगू द्या, माझ्या पाठीशी उभा राहणारे माझा एक भाऊ होता, त्यांचं नाव होतं प्रेमचंद जाधव. कुठून आले की उज्ज्वला कुठपर्यंत आले, किती पैसे जमले, काय काय आणायचे, पेन्सिल आणायची का, हे आणायचं का, अहो मामा आता त्यांना वय आपल्यापेक्षा मोठं, त्यांना कसं काम सांगायचं. ते म्हणायचं मला काम सांग. म्हटलं अहो सगळं आणले दादा. नाही नाही, काम सांग म्हणजे मला आनंद वाटतो. आणि मग काय आणायचं, तर एक दिवशी एक मुलगा खाली पडला, त्याच्या पायाला रक्त आलं. लगेच गाडीला किक मारली, गेले आणि फर्स्ट एड बॉक्स घेऊन आले. तो अजून वरती बघा, तो फर्स्ट एड बॉक्स कोणी आणला असेल तर प्रेमचंद अंकलने आणलाय. म्हणजे सांगायचं काय, तर या प्रकारे प्रेम करणारी ही माणसं होती. आणि अशा प्रकारे हे VBS आता परत वाढत गेलं. देवाचे अनेक सेवक होते, अनेक लोकांनी यामध्ये भाग घेतला आणि भाग घेऊन या ठिकाणी देवाची सेवा वाढत वाढत गेली. यामधून अनेक लोक तयार झाले. आणि मला विशेष सांगू द्या की या ठिकाणी जे VBS मधून तयार झालेले जी मुलं माझ्या हाताखालून किंवा जे इतर शिक्षकाच्या हाताखालून गेलेले विद्यार्थी आहे, ते बरेचसे पाळक झाले हो. ते आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. त्यामध्ये किशोर राठोड आहे, संजय राठोड आहे, नितीन राठोड त्या ठिकाणी प्रभूची सेवा करतात, सुधीर पारकर आहे पुण्या या ठिकाणी, त्यानंतर सुधीर पवार इथं बोर्डिंगमध्ये होते, सचिन वागळे आहे आताचे, जॉय जाधव आहे, राजू परमार आहे, रोनक आमोलिक आहे, त्याचे वडील देखील रवी आमोलिक, हे सगळे या ठिकाणाहून शिकून गेलेले विद्यार्थी आहेत. म्हणजे जे आम्ही त्यांना देवाचं बी पेरलं आहे, ते बीज चांगल्या प्रकारे रुजलं गेलं. आणि म्हणून आज जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या, परंतु ती प्रभूची सेवा करतात आणि सांगताना सांगतात आम्ही बारामती मंडळीचे सभासद आहोत. आणि हाच आपल्याला अभिमान आहे. आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊन हेच म्हणते की प्रभूने हे जे VBS आहे हे खूप आशीर्वादित केलं. आणि यामुळंच आतापर्यंतच्या 50 वर्षाच्या सेवेमध्ये देवापाने सर्वांना आशीर्वाद दिला. पाऊल म्हणतो मी पाणी घातलं, अपोलोसाने मी पी लावलं आणि अपोलोसाने पाणी घातलं आणि प्रभूने वाढवलं. तसं आम्ही पी पेरत गेलो, प्रभूने या ठिकाणी वाढवलं. अनेक मुलं ख्रिस्तामध्ये तयार झाली. अनेकदा अनेक ठिकाणी मुलं भेटतात, ओळखू येत नाही, परंतु ते म्हणतात मॅडम ओळखलं का, मी या ठिकाणी पुण्यात असतो, नगरला असतो, सोलापूरला असतो, तुम्ही शिकवलेलं आम्ही लक्षात ठेवलं, आम्ही मंडळीमध्ये सेवा करतो, आम्ही मंडळीमध्ये हे करतो, सुवार्तेचं काम करतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर प्रभूच्या नावाला धन्यवाद दिल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, आपण तर हे सगळं करतोच, परंतु प्रभूची सेवा करणं हा मोठा वाटा ही लेकरं करत आहे. याबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. आणि शेवटी हेच म्हणते की प्रभूने 50 वर्ष जे आपल्या सर्वांना सांभाळलं, आपल्या लेकरांना सांभाळलं, आपल्या मंडळीला सांभाळलं, अगदी पूर्वीपासूनच्या सर्वांना सांभाळलं. यामधून मला दुःखाची गोष्ट सांगू वाटतं की जवळजवळ सगळेच आमचे शिक्षक गेले आणि यामध्ये मला वाटतं मी आणि तिवारी सर फक्त राहिलो आहे. आणि तिवारी सरांना आताच कळलं की बरं नाही आहे, त्यांच्यासाठी अधिक प्रार्थना करा की देवापाने त्यांना दीर्घायुष्य करावं. कारण आतापर्यंत देवापाने त्यांच्याकडून खूप सेवा करून घेतली आणि आताही त्यांच्याकडून उर्वरित आयुष्यामध्ये सेवा करून घ्यावी ही आपण प्रभूकडे प्रार्थना करू. प्रभूच्या नावाला धन्यवाद द्या. देवाचे वचन आणि थोडंसं मनोगत व्यक्त करते. चर्च ऑफ क्राइस्ट बारामती या VBSचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. त्यासाठी सर्व गौरव, सन्मान, मान आणि महिमा सर्व समर्थ परमेश्वराचे आहे. कारण की देवाने या कार्याची सुरुवात केली आणि येथपर्यंत
ते कार्य वाढलेलं आहे. मावशीने बराच इतिहास सांगितला आणि इतिहास सांगितल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यामध्ये सांगितल्या. मावशी, एक प्रश्न आहे, कोणतं आडनाव आवडतं? त्यांनी दोन्ही सांगितली. मी आधी कोलटकर होते, आता गोवंडी आहे. काका कान बंद करा असताल तर. ओके, म्हणजे एक मोठा कार्यकाळ आहे, तिथपासून इथपर्यंत आलेलो आहोत. बरेच जण देवाची कृपा लाभली, देवाचं साह्य लाभलं. VBS म्हटलं की एक आनंदाची गोष्ट आहे. आकासाहेब हा कार्यक्रम घेऊन आले, कुठून तरी समजलं, आणि त्यावेळेस कॉन्फरन्सच्या सगळ्या पालक वर्गांना, कॉन्फरन्सच्या सगळ्या कमिटीच्या लोकांना, कमीत कमी अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार यांना बोलवलं आणि मीटिंग होऊन सांगितलं की हा अभ्यासक्रम आहे 10 दिवसाचा, हा राबवायला पाहिजे. आणि ज्यावेळेस हे सांगण्यात आलं त्यावेळेस पहिलं चर्च ऑफ ख्राइस्ट बारामतीने पाऊल उचललं आणि ह्या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बरेच दिवसानंतर तिवारी पाळेसाहेब ज्यावेळेस चर्च ऑफ ख्राइस्ट दौंडला आले, त्यानंतर दौंडला सुरू झालं. त्या सायमल्टेनियसली काळामध्ये श्रीगोंद्याला सुरू झालं. परंतु सुरुवात इथे झाली. 50 वर्ष होय म्हणता म्हणता झाले. इथं पाठीमागं असणाऱ्या स्क्रीनवरती लिहिलेलं आहे VBS. VBS म्हणजे काय? व्हॅकेशन बायबल स्कूल. काय काय? सुखी शाळा. सुखी शाळा जो शब्द आहे ना, हा पंडितराव मुक्ती मिशन केडगावमध्ये ह्या 10 दिवसाला सुखी शाळा म्हणतात. कारण की बाकीच्या शाळा आणि ही शाळा यामध्ये फरक आहे. ही शाळा आत्म्यासाठी काम करते, बाकीच्या शाळा ज्ञानासाठी काम करतात. आजपासून याचा जो इतिहास आहे, 1952 साली कोईलपट्टा या ठिकाणी 75 मुलांसंगती ह्या VBSची सुरुवात तामिळनाडू ह्या राज्यामध्ये झाली. आणि ही सुरुवात होत असताना पुढच्या वर्षी VBSचं म्हणजे नॅशनल VBSचं 75वं वर्ष आहे. ही सुरुवात होत असताना 75 मुलांपासून झाली. होय म्हणता म्हणता हे VBS अख्ख्या असणाऱ्या सगळीकडं भारत देशामध्ये पसरलं. होय म्हणता म्हणता ह्या VBSमध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये अभ्यासक्रम तयार करण्यात आला. VBSची सायकल फार सुंदर आहे. जर आम्ही आमचा मुलगा बालवर्गामध्ये जर VBSला पाठवलं आणि तो वरिष्ठ वर्गापर्यंत आला, तर हा मुलगा त्या सगळ्या सायकल, एक अभ्यासक्रम तो मुलगा आल्यानंतर 3 वर्ष त्या वर्गात राहतो. बालवर्ग 1ली 2री, त्यानंतर 3री 4थी 5वी, 6वी 7वी 8वी, 9वी 10वी, 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी या पद्धतीने आल्यानंतर सुरुवात होते VBSच्या बालवर्गामध्ये. तुम्ही बहु चिमण्यांपेक्षा मोलवान आहात, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली, मेंढरे हो. अहो, एका VBSचं वचन होतं की नाही राठोड सर? पाळक साहेब चमू त्यावेळेस लहान असेल, त्यावेळेस त्रिमंदे सरांनी गाणं शिकवलं, मेंढरे हो म्या. अरे विसरले सगळे, म्हणून मुलांनी लहान मुलांची गाणी घेतलीत. अहो प्रिय बंधू भगिनींनो, 50 वर्षात देवाने आम्हाला कधी सोडलं नाही. VBS का सुरू झालं माहिती आहे का? इथं काही गोष्टी आहेत बघा. पहिली गोष्ट आहे की मुले आणि तरुण यांच्या जीवनात बदल घडून येण्यासाठी. VBS कार्यक्रम नाहीये, VBS आत्मिक सेवा आहे. VBSच्या द्वारे मुलांच्या असणाऱ्या आणि तरुणांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनात बदल घडून आला पाहिजे. VBSला 10 दिवस मुलं आल्यानंतर, असू द्यात 10 दिवस VBSला मुलं आल्यानंतर त्या मुलांच्या जीवनामध्ये थोडा तरी बदल झाला पाहिजे, 1% तरी बदल झाला पाहिजे. मुलं जात असताना नवीन काहीतरी घेऊन आपल्या घरी जाणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांनी येशू ख्रिस्ताकडे येण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे. 2 तिमोथी 3 अध्याय 15 आणि 16 वचन. मुलं ज्यावेळेस VBSमध्ये येतात त्यावेळेस VBS शिक्षकांची जबाबदारी आहे की त्या मुलांना येशूकडे कसं आकर्षित त्यांना करता येईल, त्यांना येशू कसा दाखवता येईल. म्हणून VBSचा असणारा पॅटर्नच तसा आहे. पहिली गोष्ट बायबलमधली, त्याच्यानंतरची गोष्ट यदा कदाचित हस्तकला, यदा कदाचित ड्रॉइंग, यदा कदाचित मिशनरीची स्टोरी, यदा कदाचित जीवनावश्यक असणाऱ्या ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या त्यांना शिकवणं.
त्यानंतर आपण पुढे येतो ख्रिस्ती आवरणासंबंधी मार्गदर्शन करणे किंवा ख्रिस्ती शिलासंबंधी मार्गदर्शन करणे. नीतिसूत्राचं पुस्तक 22वा अध्याय आणि 46 वचन, की ज्या ठिकाणी लोकांच्या जीवनामध्ये मुलांच्या जीवनात ख्रिस्तीशील उभा राहायला पाहिजे, ख्रिस्ती जीवन त्यांच्यामध्ये तयार व्हायला पाहिजे, म्हणून ते आहे. त्यानंतर सध्याच्या बदललेल्या काळात आणि परिस्थितीमध्ये त्यांना देवाचं वचन शिकवावं, देवाचं वचन त्यांच्या जीवनाचा आधारभूत व्हावं, आणि म्हणून त्यांना VBS मध्ये पाठवणं गरजेचं आहे. आणि शेवटची गोष्ट, मुलांमध्ये नवसंजीवन आणण्यासाठी आणि मिशनरी कार्यासंबंधी त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून VBS जागोजागी घेतलं जातं. एका ठिकाणी सुरू झालेलं VBS सध्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, VBS ची सेवा आत्मिक आहे आणि आत्मिक सेवेमध्ये मुलांवरती काम होणं नितांत गरजेचं आहे. मला मावशीने सांगितलं पाळक साहेब 6:30ला सुरू करणार आहोत. 1 तासाचा संदेश तयार करून घेऊन आलेलो आहे, त्यामुळं 1 तास बोलल्याशिवाय काही थांबणार नाही. आता वाजलेत 8, माझा 1 तास 9, त्याच्यानंतर काही जण बोलणार आहेत, त्याच्यानंतर गाणं आहे 2-3, म्हणजे आज 11 शिवाय इथून काही सोडत नाही. थोडा वेळ देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया, कारण की हे देवाचं काम आहे आणि देवाचं काम देवाच्या पद्धतीने ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते आशीर्वादाचं होतं. देवाचं काम ज्यावेळेस देवाच्या कृपेमध्ये होतं त्यावेळेस ते फलदायी होतं. देवाचं काम ज्यावेळेस देवाच्या मार्गदर्शनाने होतं त्यावेळेस ते लहान लावलेलं रोपटं मोठ्या वृक्षापर्यंत येऊन पोहोचतं 50 वर्षापर्यंत. पण हे VBS सर्वतोपरी आहे ना, आपल्या देशामध्ये संकल्पना आहे हे मुलांसाठी आहे. अमेरिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी वयोवृद्धांसाठी पण VBS आहे. आंटी यायचं का? माझ्याकडे अभ्यासक्रम आहे, तिथून माझ्या मित्रांनी मला पाठवला. वयोवृद्ध लोकांसाठी पण VBS असतं. ते सगळे एकत्र येतात, लहान वर्गापासून वयोवृद्धांपर्यंत, रिटायर्ड लोकांपर्यंत, आणि ते 10 दिवस ते त्या ठिकाणी बसतात, शिकवतात, गोष्टी होतात, वचन पाठ होतात, सगळं काय होतं. परंतु मत्तई कृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय जो आहे, ह्या 18व्या अध्यायामध्ये लिहित असताना मत्तई लिहिताना म्हणतो, त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. यास्तव जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखा नम्र करीतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वांच्यासाठी आशीर्वादाची करो. या ठिकाणी बालक 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 जवळजवळ 4 वेळेस हा शब्द आलेला आहे. 4 वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने आलेला आहे. येशूला प्रश्न विचारला, स्वर्गाच्या राज्यात सगळ्यात मोठा कोण? जगामध्ये फार ओढ चालू आहे, मोठा कोण? सगळ्यात मोठा कोण? जगामध्ये 3 आठवड्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला, जगामध्ये काय तो आहे, तो मी सर्वात मोठा आहे. आणि म्हणून जगातल्या असणाऱ्या देशांवरती त्यांनी वेगवेगळं टॅक्सेशन लावलं आणि एका दिवसामध्ये जगाची अर्थव्यवस्था बिलियन अमेरिकन डॉलरने खाली आली. आणि काही दिवसानंतर त्यांना त्यांचा असणार ट्रेड वॉर परत घ्यावा लागला. जगभरामध्ये प्रत्येकाला असं वाटतं मी मोठा आहे. इकडे चायनाचा माणूस म्हणतो मी मोठा आहे, आपल्या देशाचे साहेब म्हणतो मी मोठा आहे, त्याच्यानंतर तिकडं असणारा तो रशियाचा पुणित तो म्हणतो मी मोठा आहे, इकडं असणारे इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू त्यांना असं वाटतं मी ह्या भागात मोठा आहे. सगळीकडे लोकांना असं वाटतं की मी मोठा आहे, मी मोठा आहे, मी मोठा आहे. आणि त्यावेळेस जग ह्या गोष्टीतून जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताला पण 2000 वर्षापूर्वी हा प्रश्न विचारला की मग स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? आणि येशूने एका बाळकाला बोलावून म्हटले, त्याला मध्ये उभा केले आणि म्हटले तुमचा पालट होऊन. येशूने कृती केली, बाळक आणून उभा केलं. आम्ही ज्यावेळेस देवाकडे येतो त्यावेळेस देवाकडे आल्यानंतर बाळकासारखं होणं फार गरजेचं आहे. आज इस्रायलाचा त्यांच्या असणाऱ्या कॅलेंडरनुसार म्हणजे यहुदी कॅलेंडरनुसार त्यांचाच वर्धापन दिन आहे. इंग्लिश कॅलेंडरनुसार 14 मेला असतो. आणि त्यांच्याविषयी आज पोस्ट सगळीकडे तुम्ही वाचले असतील किंवा सांगितलं जात गेले काही दिवस, 77 वर्षाचा तरुण आणि 3000 वर्षाचं जुनं गाव किंवा जुनं देश
आम्ही ज्या वेळेस पाहतो त्यावेळेस देवाकडे आल्यानंतर आम्हाला लहान व्हायला पाहिजे. देवाकडे आल्यानंतर आम्ही आमच्या असणाऱ्या सगळे मान सन्मान मर्यादा आम्ही बाहेर ठेवायच्या आणि देवाच्या समोर आम्ही बसत असताना एक लहान व्यक्ती म्हणून बसणं गरजेचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, कारण की देवाला बालकासारखं अंतकरण असणारे लोक आवडतात. बालकाचं अंतकरण फार चांगलं आहे. ते लगेच विसरतं, लगेच क्षमा करतं, लगेच पुन्हा येतं, लगेच हात मिळवणी करतं. कधी कधी बालकामुळं आई वडिलांमध्ये वर्षानुवर्ष जे आहेत त्यांच्यामध्ये वितुष्ट असतं, कुटुंबांमध्ये वितुष्ट राहतं. पण ही बालकं लगेच भेटतात, एकमेकांना मिठी मारतात, त्यांचा उपक्रम चालू. आमचं मन देवाकडे आल्यानंतर बालकासारखं असणं गरजेचं आहे. आणि एवढंच नव्हे, वचन 4मध्ये येशू म्हणतो, यास्तव जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. आम्ही ज्या वेळेस आमच्या स्वतःला बालकासारखं करतो ह्याचा अर्थ प्रोसेस आहे, ऑटोमॅटिक होणार नाही. आम्हाला कष्ट घ्यावे लागतील, कारण की आम्ही फार प्रौढ झालोत, आम्ही फार मोठे झालेलो आहोत. आज दुपारी एका माणसाची स्टोरी वाचत होतो, चड्डा त्याचं नाव. आणि ह्या माणसाला जवळजवळ 1280 मिलियनचा त्याचा व्यवसाय होता. एका रात्रीमध्ये त्याला कंपनी केवळ 74 रुपयाला विकावी लागली. कारण की लंडन स्थित असणाऱ्या एका कंपनीने सांगितलं ह्या कंपनीवरती खूप सारं कर्ज आहे बँकेचं, की बातमी जी आहे ती खोटी होती. आणि एका रात्रीमध्ये शेअर असे गडगडले की कंपनी विकत घेतली इस्रायलच्या एका माणसाने 74 रुपयामध्ये. आमचे असणारे मोठंपण कधी गडगडल आम्हाला सांगता येत नाही, परंतु आमचं बालकासारखंच हृदय देवाच्या जवळ नेहमी राहील. आणि म्हणून तो म्हणतो की बालकासारखं नम्र होणं, आणि ते नम्र होण्यासाठी आम्हाला कष्ट घ्यावे लागतात. मोठ्या झालेल्या माणसाला लहान मूल होणं फार कठीण आहे. जर निकोदेमाला समजलं नाही तर आपल्याला कसं समजेल हो? निकोदेम तर त्यावेळेस फार प्रशिक्षित मनुष्य, ज्ञानी मनुष्य, त्याच्याकडं ज्ञान होतं, देवाची कृपा होती, पैसा अडका होता, म्हणून तो इस्रायलाच्या असणाऱ्या 72 पुढाऱ्यातला एक होता. आणि त्याला समजलं ना, जी येशू ज्यावेळेस म्हणतो नव्याने जन्म झाला पाहिजे. आमचा नव्याने जन्म झाल्यानंतर आम्ही देवाच्या कुटुंबामध्ये वयाने किती मोठो असो, शेवटी आम्ही लहान बाळकच आहोत. म्हणून योहान 1:12 आम्हाला म्हणताना असं म्हणतं, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आम्ही किती मोठे झालो तरी आम्ही देवाचे मुलं आहोत, आणि देवाचे मुलं आहोत म्हणून आम्ही नम्र असणं गरजेचं आहे. आणि शेवटी तो बालक शब्द वापरतो, असं म्हणतो, जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. म्हणून आम्ही VBSसाठी जे काही सहकार्य करतो, संडे स्कूलच्या मुलांसाठी जे काही सहकार्य करतो, लहान लेकरांसाठी जे काही सहकार्य करतो, ते आम्हाला हे दाखवतं की आम्ही ख्रिस्तावरती प्रीती करतो म्हणून आम्ही करत आहोत. आणि ज्या वेळेस आम्ही अशा लहान लेकरांसाठी करतो किंवा ज्याने स्वतःला लहान म्हणून नम्र केले त्यांच्यासाठी करतो, त्यावेळेस ते आम्ही ख्रिस्तासाठी करतो. आणि गेल्या 50 वर्षामध्ये, म्हणून मी आरंभीच्या प्रार्थनेत म्हणलो, गेल्या 50 वर्षात ज्या शिक्षकांनी सेवा केली, ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं, ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांनी व्यवस्था पाहिली, ज्यांनी स्वयंसेवकाचं काम केलं, जे विद्यार्थी म्हणून आले, हे सगळे पडद्याच्या मागचे आणि पडद्याच्या पुढचे हे जे सगळे आहेत, जे जिवंत आहेत आणि जे परमेश्वराच्या असणाऱ्या स्वर्गीय निजधामामध्ये गेलेले आहेत, ह्या सर्वांची सेवा जी आहे देवाने पाहिलेली आहे. आणि त्या सेवेसाठी देवाने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आशीर्वादित केलेलं आहे. कारण की त्यांनी बालकाला जवळ केलं, आणि बालकाला जवळ केलं म्हणजे येशूला जवळ केलं. येशूला जवळ केलं म्हणजे देवाच्या कृपेला जवळ केलं. कृपा म्हणजे काय हो? कृपा म्हणजे काय? म्हणजे काय? पात्रता नसताना केली म्हणजे काय? आणखीन काय? कृपा कुठे भेटते? ग्रेस कुठं असते? परीक्षेत असते. बर, काय असतं? ग्रेस मार्क असतात. हा, लायकी नसताना. परंतु जगाची कृपा आणि देवाच्या कृपेत फरक आहे. हे परवा मी चिंचपाडा या ठिकाणी संदेशाला होतो ना, त्यावेळेस देवाने दिलेले नवीन प्रगटीकरण, देवाची कृपा आणि माणसाची कृपा यात काय फरक आहे? देवाची कृपा काय माहिती आहे का? आम्हाला 30 मार्क पडले, फार वाईट वाटायचं हो. आणि 5वीत आल्यानंतर इंग्लिशचा विषय, त्या इंग्लिशचं घ म भ समजत नव्हतं, है ना.
माझं उदाहरण सांगतो सुशील. 5वीची परीक्षा लिहायची होती आणि परीक्षेमध्ये लिहिलं होतं सीता इज स्लीपिंग. सीता इज स्लीपिंग. मराठी लिहिलं होतं सीता झोपलेली आहे. त्याचं ट्रान्सलेशन करायचं सीता इज स्लीपिंग. आता इज स्लीपिंग लिहायला येत होतं, सीताचं स्पेलिंग लिहायला येत नव्हतं. मग काय केलं, त्यावेळेसचं सीताचं स्पेलिंग होतं SEETA. आता सीताचं स्पेलिंग आहे SITA. त्यावेळेस सीताचं स्पेलिंग S लिहिला, एक ई लिहिला, पुढचा ई आणि TAच आठवणा, कारण भोकमपट्टी केलेलं इंग्लिश. भोकमपट्टी केलेलं कधी डोक्यातून जाईल सांगता येत नाही. मग काय लिहिलं, S लिहिला. तो पण म्हणलो आता सी म्हणजे पहाणे, तो सी आणि हा सी सारखाच असावा म्हणून SEE लिहिलं. पुढचा ताल लिहिताय ना म्हणून मराठीत ता लिहिला. सरांनी मला लिहित असताना तिथं लिहिलं होतं, तू मला भेट, मी तुला सांगतो मराठी आणि इंग्लिश काय फरक असतो. असं इंग्लिश. प्रत्येक वेळेस इंग्लिशला मार्क पडायचे 30 आणि ते प्रिन्सिपल टाकायचे रेडमध्ये, डार्क रेडमध्ये +5. त्यात परत अंडरलाईन काय गोटून केलेली. असं वाटायचं परीक्षेत 6वीला गेल्यानंतर ना चिकू, असं वाटायचं 6वीला गेल्यानंतर आहे ना तो प्रिन्सिपल जास्त काय आपल्याकडेच बघतोय, माझ्या कृपेमुळे तू 6वीत चाललाय. ही जगाची कृपा. आम्हाला थोडं कमी पडलं. देवाची कृपा काय माहितीये का, आमच्याकडे एकच मार्क होता, काय, आम्ही माणूस आहोत, आणि देवाने आम्हाला 34 मार्क दिले आमची पाप क्षमा करून, आणि म्हणून आम्ही स्वर्गाच्या राज्यात आलो. हीच देवाची कृपा आहे. म्हणजे आम्ही 1% आमची लायकी काय, आम्ही आदामाचा वंश आहोत. देवाने काय केलं, 34% टाकले आणि म्हणला चल 35 झालंय, आता मी तुला सार्वकालिक. हा फरक आहे जगाची कृपा आणि देवाने ही कृपा गेल्या 50 वर्षात अनेकांवर केली. मावशीने बरेच जणांची नावं सांगितली की जे पालखी सेवेमध्ये आहेत, बरेच जणांचं सांगितलं की जे पार्ट टाइम मिनिस्ट्रीमध्ये आहेत, बरेच जणांची नावं सांगितली जे मंडळीमध्ये सेवा करतात. देवाने प्रत्येकाच्या जीवनात 50 वर्षात काम केलं. मी थोडंसं आज दुपारी विचार करत होतो की या 50 वर्षात किती मुलं VBS मधून येऊन गेली असतील, किती गेले असतील मावशी? 200-250 पूर्वी असायचे, आता 100 असतात. मग किती मुलं? 7,000 ते 8,000. चर्चमध्ये दिसत नाहीत तेवढे 7,000-8,000. आता मी सांगतो गणित. एक मुलगा जर बालवर्गात तर 10वीला येऊपर्यंत 200 मुलं, म्हणजे साधारणतः VBS मधून जे तयार होऊन गेलेले आहेत ते 2,500 ते 3,000 मुलं आतापर्यंत गेले. का? कारण एक पहिलीत आलेला मुलगा 10वी पर्यंत असतो, पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये फक्त 25, 30, 15, 20 मुलं ऍड होतात, आणि आता तर संख्या कमी होत चालली. म्हणून 2,500 ते 3,000, 3,500 पर्यंत मुलं होऊन गेले, आणि त्यातून जर 5-6 पालक झालेत तर चांगली गोष्ट आहे. देव VBS आशीर्वादित करत आहे. असंच VBSच्या पाठीमागं उभे राहा आणि स्वतःला सर्वदा देवाचं मूल करत राहा. देव तुमच्या सगळ्यांना आशीर्वादित करो. यानंतर अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आज मला खूप आनंद होत आहे की आपलं जे VBS आहे याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत, आणि या VBSला 50 वर्ष पूर्ण झालं याला मला साक्षीदार होता आलं, याचा मला खूप आनंद आहे. आणि गेले 50 वर्ष म्हणजे 1975 सालापासून ते आज 2025पर्यंत हे आपल्या मंडळीला आणि ह्या मंडळीतील जे हे आपलं एक इव्हेंट आहे VBS, याला परमेश्वराने कृपा पुरवली, आणि मला खात्री आहे की परमेश्वराचा अनुग्रह आपल्या मंडळीभोवती आहे, आणि त्याच्या अनुग्रहाशिवाय आपण हे पूर्ण करू शकत नाही. आणि हे गेले 50 वर्ष परमेश्वर आपल्या मंडळीशी, आपले जे VBS आहे ते VBSचे डायरेक्टर, त्यांची टीम, विद्यार्थी, पालक या सर्वांबरोबर, शिक्षक या सर्वांबरोबर परमेश्वर हे गेले 50 वर्ष राहिले, त्याबद्दल सर्व मान, महिमा, गौरव आपण परमेश्वराला देऊया. या 50व्या वर्षीचं आपलं वचन आहे, येशू म्हणाला बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, मत्तय 19:14. त्याप्रमाणे पाळक साहेबांनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे 50 वर्षामध्ये एवढे विद्यार्थ्यांना परमेश्वराने आशीर्वाद दिला. कितीतरी विद्यार्थी या VBSच्याद्वारे त्यांना आध्यात्मिक मानना मिळाला. कितीतरी आपल्या चर्चचे पालकीय सेवा करतात किंवा पाळक झालेले आहेत. ही सर्व प्रभूची कृपा आहे. आणि
ह्याही वर्षी म्हणजे जसे 50 वर्ष आपले सर्व सभासदांनी सहकार्य केलं आणि VBS सक्सेस केला, त्या पद्धतीने ह्याही वर्षी उद्यापासून आपला VBS 10 तारखेपर्यंत आहे. आणि या 10 दिवसामध्ये जे काही स्वयंसेवक आहेत, त्यानंतर आपले टीचर्स वृंद आहेत, त्याबरोबर आपले पालक आहेत, विद्यार्थी आहेत, हे सर्वांनी सहकार्य करावे, पालकांनी देखील सहकार्य करावे आणि आपले अधिकाधिक मुलं आपल्या आजूबाजूचे जे काही असतील आपल्या ओळखीचे ते देखील मुलं आणण्याचा प्रयत्न करा. आणि ह्यावर्षी 50व्या वर्षी अधिकाधिक उपस्थिती असावी अशी अपेक्षा करतो. आणि आपणा सर्वांना विनंती करतो पालकवर्गांना की आपण याबाबत सहकार्य करावं आणि आपल्या लेकरांना देखील या VBSचा लाभ घेण्यासाठी लेकरांनासुद्धा या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित करावे अशा सर्वांना विनंती करतो. त्याचबरोबर ह्या 50 वर्षचं हे जे पूर्ण झाले आहे, 50 वर्षाच्या निमित्ताने मी आपले जे VBSची टीम आहे त्या संपूर्ण VBSच्या टीमला मी शुभेच्छा देतो. आणि हे 50 वर्ष पूर्ण झालेले आणि आज आपण हा 50 वर्षाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. आणि मी घोषित करतो की आपलं VBS सुरू झालेलं आहे. उद्या पहिला वर्ग सकाळी 8 वाजता आपलं VBS सुरू होईल. तर सकाळी 8 वाजता सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन यावे. त्यावेळेस बरोबर आपलं टीचर्स वर्ग आहे ते सर्व टीमने उद्या 8 वाजता हजर राहावं असं सर्वांना विनंती. बरेच विद्यार्थी या ठिकाणी तयार झाले VBSमध्ये आणि त्यांनी विनंती केली की आम्हाला बोलण्याची संधी मिळावी. बोलण्यास संधी देते, परंतु एक विनंती की त्यांनी 2-2 मिनटं बोलावं. फार वेळ घेऊन नये म्हणजे बाकीच्यांना पण संधी मिळेल. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी लगेच पुढे यावं आणि आपले मत व्यक्त किंवा आपले जे मतं आहे ते प्रदर्शित करावे. मी 1997 पासून ह्या चर्चमध्येच माझा जन्म झालेला आहे बाप्तिस्म्याने. परंतु लहानपणापासून मी या मिशनरी संस्थेचे सर्व काय ॲक्टिव्हिटीज हालचाली पाहिलेल्या आहेत. त्यात मला आज मिस गायर यांची आठवण आली की ज्या वेळेला 7वीच्या आमच्या परीक्षा होत्या, त्या केंद्राच्या परीक्षा, आणि त्या सर्व तालुक्याची मुलं त्यामध्ये असायचे. मी मिशनमधून त्या ह्याच्यासाठी जायचो आणि तालुक्यातून दुसरा आलो होतो PSCच्या परीक्षेला. तर मला सुधाकर साळवी यांचा त्या मुलगा त्यांनी सांगितलं की हे पण ख्रिश्चन आहे म्हणून. मी काही ख्रिश्चन नव्हतो, परंतु बाईसाहेबांनी मला बोलवून घेतलं, बसवलं. तुम्ही फार चांगले मुलगा आहात. माझ्या डोळ्यासमोर ती घटना कायमची आठवणीतली आहे. बाईसाहेब ह्या मनाने इतक्या चांगल्या होत्या की लहान लेकरांवर इतक्या प्रीती करत होत्या. त्या प्रीतीचा आनंद मला त्यावेळेला मिळाला. तर मला म्हटले तुम्ही कोणाचे मुलगे? म्हटले मी महादूचा. म्हटले महादू कोण? म्हटलं ख्रिश्चन नाही. मग कोण ख्रिश्चन? बाकीचे म्हटलं शांतवन गायकवाड हे ते हे सगळे माझे नातेवाईक आहेत. म्हटले बैरूचे डोगरे हे ते सर्व नातेवाईक आहेत. म्हटलं बरं 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 म्हटलं मग तुम्ही ख्रिश्चन आहात म्हणून ह्यांनी सांगितलं. म्हटलं साळवींनी. नाही म्हटलं मी ख्रिश्चन नाही, पण तुम्ही चांगले मुलगे आहेत. ही जे 7वीचे जे पैसे असतात ते फक्त ख्रिस्ती मुलांनाच दिले जातात. परंतु तुम्हाला मी एक फळ देते. मग मला आनंद इतका वाटला त्या बाईसाहेबांनी मला ते फळ दिलं आणि ते खरोखर ते फळ माझ्यामध्ये टिकलं. प्रभूने मला निवडलं आणि मी तुमच्यामध्ये आलो. देवाची मी स्तुती करतो. थँक्यू. यशया याचा 54वा अध्याय 13वे वचन. तुमची सर्व मुले परमेश्वराकडून शिकतील आणि तुमच्या मुलांना मोठी शांती मिळेल. आजच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. कॉन्फरन्सच्या वतीने चर्च ऑफ क्राइस्ट बारामतीच्या VBSला 50 वर्षे झाली. त्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा. मिस गायर यांच्या माध्यमातून चर्च ऑफ क्राइस्ट बारामतीने मुलांना देवाचे वचन शिकायला मिळावे, त्यांच्या मनावर ते ठसावे
त्यांनी देवाचे वचन पाठ करावी व ती अंतःकरणामध्ये जपून ठेवावी. त्यांच्या भविष्यात त्यांनी त्याप्रमाणे आचरण करावे व ख्रिस्ताचे अनुयायी व्हावे. ह्यासाठी कॉन्फरन्सच्या त्यावेळेसचे अध्यक्ष वाघमोडे साहेब यांच्या हातचे VBSचं सुरुवातीचं उद्घाटन करून हा उपक्रम सुरू केला. ह्या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद बघून मिस गायर यांनी कॉन्फरन्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच सर्व चर्चेसचे शिबिर घेतले 2-3 आणि कॉन्फरन्समध्ये हे उपक्रम सुरू केला. चर्च ऑफ क्राइस्ट बारामतीने कॉन्फरन्सच्या मंडळांना दिलेली ही एक देणगी आहे. गेल्या 50 वर्षात तेव्हापासूनचे पालक वर्ग, मंडळांचे कार्यकारी मंडळ, संडे स्कूल सुप्रिटेंडेंट, त्यांचा स्टाफ, VBSचे स्टाफ, व्हॉलेंटियर व पालक ज्यांनी आपले विद्यार्थी ह्यासाठी पाठवले, ह्या सर्वांना ह्याचं श्रेय जातं आणि त्यांचं आभार मानणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. मुलं ही आपल्या देवाच्या राज्यात ह्यांना फार महत्त्व आहे. ते मंडळीचे आधारस्तंभ आहेत. ते ख्रिस्ती कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत. म्हणून त्यांना वचन दृढ असे शिकवणे गरजेचं आहे. म्हणजे ते आपल्या मंडळींना भविष्यात स्थिर ठेवतील व ख्रिस्ती कुटुंब देखील स्थिर राहतील. 50 वर्षापूर्वी ज्यावेळेस VBS चालू झालं त्यावेळेस 112 विद्यार्थी होते. आज देखील आपण साधारणतः त्याच विद्यार्थी संख्येच्या अवतीभोवती फिरत आहोत. येणाऱ्या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी ही मी आपणाकडनं शिक्षकांनी पालक वर्गांनी सर्वांनी त्यांच्यावर चांगले संस्कार आणि ते माझी तिन्ही मुलं VBS संपल्यानंतर VBS संपल्यानंतर शाळेला सुट्ट्या असल्यामुळे दुकानात कुठेही काम केलं त्यांनी आणि पैसे कमवायचे त्यांनी हे केलं. त्यामुळे त्या मुलांना एक प्रकारचे संस्कार VBS मुळे संजय सुरू केले आणि माझ्या पत्नीमुळे मी नोकरी असल्यामुळे मी काय त्यामुळे त्यांनी मला कधीच कसल्याच प्रकारचा त्रास दिला नाही. आणि आज ते मुलं चांगले आज योगाचे काम करतात परंतु ते माझे मुलं निर्वेस कसल्याही प्रकारचं कुठलंही त्यांनी मला त्रास कसल्याही प्रकारचं हे आणलेलं नाही. त्याच्यामुळं आजपर्यंत आज मी 72 वर्षाचा आहे तरी पण त्यांचा आजही मला कसल्या प्रकारचा त्रास नाही. ते केवळ VBS संजय स्कूल आणि चर्च या सगळ्यांना मिळाले. त्यामुळे त्यावेळेच्या पालक वर्गापासून शिक्षक संजय स्कूल शिक्षकांपासून सर्वांचे नाव देवाचा की त्यांच्या देवाने सुद्धा त्यांच्यावर चांगले संस्कार केले हीच माझी साथ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम. मंडळीचे मान्य पास्टर अब्राहम श्रीवास्तव, मान्य अध्यक्ष, चर्च कमिटी संपूर्ण, त्याचप्रमाणे VBSच्या आज विशेष करून ज्या बरेच वर्षापासून VBS डायरेक्टर उज्ज्वलाताई गोंडे आणि आपण सर्वजण सर्वांना पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम आणि सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आनंद वाटतो की VBS म्हटलं तर आम्ही VBSचा पहिला विद्यार्थी पण होतो आणि पहिला विद्यार्थीमध्ये आम्हाला ती उत्साह आणि भरभरून पाहिलं होतं. इतका आनंद की त्याला त्या आनंद अगदी कुठं मावतच नव्हता आनंद. आणि VBS म्हटलं तर कधी VBS येते ते महिनाभर आम्ही तयारी करायचो आणि महिनाभर तयारी काही खाऊसाठी नाही परंतु देवाच्या आपल्याला वचन ऐकायला मिळणार आहे, आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि त्यानंतर आपल्याला
ह्या मंडळीचं काहीतरी आपल्याला पुढं भार वाहता येईल असं हे ह्याचं कल्पना नसताना पण आम्हाला जे त्यावेळेस VBS डायरेक्टर असतील किंवा शिक्षक असतील त्यांनी आम्हाला देवाचं वचन इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवलं की ते वचन आम्हाला शेवटपर्यंत उपयोगी पडेल असं आमची पूर्ण खात्री झाली होती. आणि जे वचनं त्यावेळेस पाठ करण्यात आले ते वचनं आजही आमच्या अंतकरणामध्ये किंवा प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतकरणामध्ये ते आज रुजलेले आहेत आणि त्याचा उपयोग त्याचा आशीर्वाद त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि कुटुंबाला मिळत आहे. VBS म्हटलं की वास्तविक पाहता VBS एक सुरू झाल्या ज्या पहिला दिवस असेल त्यावेळेस फेरी काढली जायची आणि ती फेरी संपूर्ण जिथं ख्रिस्ती कुटुंब आहेत, वसंतनगर असेल, ख्रिश्चन कॉलनी असेल आणि आमराई असेल, अशा सर्व ठिकाणी ती फेरी काढली जायची आणि जास्तीत जास्त विधर्मी मुलं कशा आणता येतील याचा प्रयत्न केला जायचा. त्याहीपेक्षा आम्हाला उत्सुकता सुरुवातीला असं असायची की जे आमच्याबरोबर पाहुणे म्हणून येणारे आपल्या घरी येणारे पाहुणे आहेत ते जे आहे ते ठराविकच असायचे, प्रत्येक कुटुंबामध्ये असायचे आणि ते वर्षातून एकदा उन्हाळ्या सुट्टी यायचेच. मग त्यांची पण आपली भेट होणार आहे आणि त्यामुळं खूप आनंद आणखी तो आनंद द्विगुणित व्हायचा. आणि ह्या VBSमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने देवाचं वचन शिकवलं जायचं. त्यामुळं त्या वचनाची गोडी लागायची आणि VBS लेण्यासाठी खूप उत्सुकता असायची. जसं की संत पाऊल म्हणतो प्रेषितांची कृत्य 22वा अध्याय 1-3 वचन वाचतो मी. बंधुजन हो व वडील मंडळ हो, मी जे आता तुम्हाला प्रत्युत्तर करतो ते ऐका. तो आपणाबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक स्वस्थ झाले. मग त्याने म्हटले, मी यहुदी असून किलकिलिया तार्स नगरात माझा जन्म झाला आणि या नगरात गमलियाच्या चरणाजवळ लहानचा मोठा होऊन वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे कडकडीत रीतीने मला शिक्षण मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी उत्कंठित आहात तसाच मी होतो. आणि अशाच प्रकारे जे आमचे वडील होते, शिक्षक होते ते वडील, त्यांनी जसं नियमशास्त्राचे कडकडीत स्थितीने शिक्षण दिलं आणि त्यामध्ये बरेच शिक्षक आहेत. जसं की जर उदाहरण द्यायचं झालं तर एक उदाहरण द्यायचं झालं तर ते आमचे कवडे गुरुजी होते. कवडे गुरुजींच्या तासाला विद्यार्थीनंतर असं म्हणायचे की कवडे गुरुजी काय सोडत नाही. VBSचं खाऊचा वेळ पण निघून जायचा, खाऊ घ्यायचा वेळ यायचा, परंतु कवडे गुरुजींचा त्रास संपतच नव्हता कधी. परंतु कवडे गुरुजींनी जे शिकवत होते ते खूप अभ्यास करून शिकवत होते. आणि मग त्या पद्धतीने जे शिक्षक आम्हाला लाभले होते त्या काळातले ते प्रत्येक पास्टर असतील, शिक्षक असतील, तर या शिक्षकांकडून आम्हाला जे शिक्षण मिळालं ते आमच्या आयुष्यासाठी किंवा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी VBSच्या ते खूप खूप आशीर्वादित असं ठरलं. आणि म्हणून आज आम्हाला जे लागले संत पाऊल जसं म्हणतो तशा पद्धतीने आजही आम्ही म्हणू शकतो की आमच्या मंडळीमध्ये आम्हाला जे शिक्षक लाभले त्यामुळंच आमच्या मंडळीचा हा जो वाढ आहे किंवा आमचा भविष्य आमचं होतं ते उज्ज्वल होतं. संडे स्कूल 12 महिने होतं, परंतु VBSची जास्त उत्सुकता असायची कारण VBSमधून बरंचसं काही आम्हाला शिकायला मिळालं. आणि अशाच प्रकारे जे वचनं पाठ केले गेले ते वचनं आजही अंतकरणामध्ये तसेच आहेत. जसं की आपण म्हणतो नाही का, देवप्रीती आहे, अगदी छोट्या वचनापासून सुरू झाली. एक लहान देवा येशूचा, परंतु आज तो लहान देवा आज कितीतरी मोठे मोठे गाणे आपण इथं गातोय. आपण ते वचन राहिलं नाही. आता योहान 3:16 आता सर्वजण आपण म्हणत आहोत. मोठे मोठे चांगले लागले बाळासाहेबांसारखे आपल्याला अब्राम पास्टरसारखे पास्टर लाभल्यामुळं आपल्याला वचनाची अधिक आपण खोल आपण त्याचा अभ्यास करू शकलो. आणि अशा प्रकारे आता हे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना पण खूप खूप शुभेच्छा आहेत. त्यांनी पण हे VBS म्हणजे वचनाची एक रेलचेल आहे. वचन ऐकण्याची खूप मोठी संधी आहे आणि आपलं जीवन आशीर्वादित करण्याची संधी आहे. म्हणून या संधीचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि जास्तीत जास्त जे विधर्मी विद्यार्थी आहेत त्यांना का आपल्याकडे आणता येईल का यासाठी प्रयत्न करावा. आणि म्हणून आम्ही VBS डायरेक्टरांना आमची सूचना पण आहे आणि विनंती पण आहे. थँक्यू. त्यांना आवडीचं जेवण नेहमी खायला आवडतं. मी त्यांच्या डोक्यात सारखं राहतं की मी जर आज घरी गेलो खेळल्यानंतर तर माझ्या आवडीचं जेवण असावं. VBS तसंच होतं. दरवर्षी आम्ही VBSची आतुरतेने वाट बघायचो.
आणि त्या काळामध्ये BBS मध्ये जे गाणे शिकवले गेले, छोट्या छोट्या मुला तो येशू जवळ ये, येशू जिवंत आहे, हे 2 गाणे आम्ही अशा रीतीने शिकलो की मला आज 22 वर्ष सेवेमध्ये झाले. लहान लेकरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी महाराष्ट्रामध्ये सेवा दिल्या त्या प्रत्येक ठिकाणी हे 2 गाणी शिकवली. आणि त्याच्यानंतर VBS अशी गोष्ट होती की त्या काळामध्ये खूप चांगल्या गोष्टी देवाचं वचन आम्हाला शिकवलं जात होतं. मला आठवतं की अजित राठोड, पास्टर संजय राठोड, त्याच्यानंतर उजी मावशी देखील मला VBSच्या टीचर होत्या, कुलकर्णी पाळक साहेब टीचर होते. आणि माझ्या आवडीचे टीचर कोण माहिती का, जे अजिबात रागवत नाही ते टीचर खूप आवडायचे. त्यानंतर संडे स्कूल टीचर सुशील दादा राठोड, सगळ्यात जास्त मला त्यांनी वचन शिकवलं, अतिशय सुंदर. आणि हे जे VBS होतं, या VBS मध्ये एकच गोष्ट मला जास्त आवडायची आणि ती गोष्ट होती मिशनरी स्टोरी. त्या काळामध्ये पुस्तकामध्ये एक पाठ असायचा आणि मग सुवार्थाचं कार्य कसं झालं, मिशनरी कसे आले, कशी त्यांनी तयारी केली, त्यांचं जीवन, त्यांनी केलेलं सेवा कार्य. आणि अनेक वेळा असं वाचायला मिळायचं की ते सेवा करत करत रक्तसाक्षी झाले, त्यांना जिवंत जाळलं, त्यांना तोडलं गेलं, त्यांना हालहाल करून मारलं. अशा अनेक प्रकारच्या सुवार्थिकांचे जीवन कथा आम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळायचं. आणि मी जेव्हा घरी जायचो त्यावेळेस देखील मी त्या मिशनरी कथा आवर्जून वाचायचो. आणि त्याच्यामध्ये मला प्रेरणा मिळाली की प्रभूसाठी लोक जगतात, प्रभूसाठी लोक मरतात आणि आपलं जीवन त्याला अर्पण करतात. आणि त्या लहानपणी मला ती प्रेरणा मिळाली की मला जर असं मिशनऱ्यांसारखं मरण आलं तर मी प्रभूमध्ये धन्य झालो असं म्हणेन. आणि तेव्हापासून मला कधी सेवेमध्ये छळाची भीती वाटली नाही, ती आजपर्यंत नाही. केवळ त्या VBS मध्ये ते पाठ शिकल्यामुळं ते आम्हाला प्रेरणा मिळाली. आणि प्रभूसाठी जगावं आणि प्रभूसाठी मरावं हे जे आहे गुज, ते आम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळालं आणि त्याच्यामधून देवाने आम्हाला घडवलं. आणि म्हणून VBS हे लेकरांसाठी अतिशय उत्तम असा उपक्रम आहे. त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं आणि वेळोवेळी मला उत्तेजित केलं. आणि त्यामुळे मी पुढील काळामध्ये तरुण संघामध्ये जवळपास 12 वर्ष काम केलं. त्यानंतर आज जवळ 29 वर्ष मी या चर्च कमिटीचा सदस्य म्हणून काम करत आहे. देवाने मला ही संधी दिली, याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो. कारण देवाचं भय जे आहे ते भय आपल्याला त्याच्या वचनातून मिळतं. आणि म्हणून मी पालकांना विनंती करतो की आपल्या लेकरांना या VBS ला तुम्ही पाठवा आणि हे जे वचन आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये कायमस्वरूपी राहू द्या. कारण त्याचा उपयोग त्यांना पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये होणार आहे. माझी 2 लेकरं पण या VBS मध्ये शिकलेली आहेत आणि मी त्याबद्दल देवाचे आभार मानतो. पुन्हा एकदा या VBS 50व्या वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. जे विद्यार्थी 75 सालापासून इथं शिकत गेले VBS, ती आता मोठी झाली आहे. काही पप्पा झाले, काही आजोबा झाले असतील, पण ती या ठिकाणी काही गाणी म्हणून तुम्हाला ॲक्शन सॉन्ग दाखवणारे. आणि म्हणून मी त्यांना विनंती करते की त्यांनी तयार व्हावं आणि समोर येऊन आपला कार्यक्रम सादर करावा.
आज आपण VBS संधी पाळत असताना VBS मध्ये आपण प्रत्येक जण शिकलो म्हणून आपण चांगले, पण आज परिस्थितीने पाहता असताना आपले मुलं हे VBS ला आलेच पाहिजे आणि शिकलेच पाहिजे. का तर आजचं जग किती मोहात पडत आहे. मोबाईलमुळे लहानपणीच मुलांवर कशा पद्धतीने परिणाम होत आहे. आज आपण खून पाहतो, मारामारी पाहतो, बलात्कार सारखे प्रकार पाहतो. ह्यातून आपलं मुलगा मुलगी वाचण्यासाठी प्रत्येक आईबापांनी आपल्या मुलांना आणि मुलींना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून VBS ला पाठवलंच पाहिजे. आणि प्रत्येक पालकाचं ते कर्तव्य आहे की आपले मुलं हे कसे परमेश्वराच्या भयात आणि ज्ञानात वाढतील आणि फक्त त्यांनी परमेश्वराला घाबरून प्रत्येक कृती केली पाहिजे असं आपण त्यांना घडवलं पाहिजे. हेच VBSचं महत्त्व आहे. थँक्यू. आभार मानते. प्रथम मी आपल्या कार्यकारी मंडळाचे बाळासाहेबांचे प्रथम आभार मानते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार आणि सर्व कार्यकारी मंडळ यांनी हा कार्यक्रम होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं, याबद्दल आपले आभारी मानते. त्यानंतर आपण जे सर्वजण पालकाला कार्यक्रमाला शोभा आणली, आपलेही आभारी आहे. आणि जे सर्व आपले जे प्रियजन आहे आणि आम्हाला सहकार्य करतात सर्वांचे देखील मी आभार मानते. आणि एकच विनंती करते की उद्यापासून 8 वाजता VBS सुरू होणार आहे. तर सर्वांनी आपापली पाल्य 8 वाजता चर्चमध्ये आणून सोडायची. 11:15 आपण लवकर सोडूया, कारण यंदा उन्हाळा जास्त आहे. 11:15 ते 11:30 दरम्यान VBS संपलं जाईल. पालकांनी तेव्हा येऊन घेऊन जायचं आहे. आणि अशा प्रकारे VBS 50वा सुरू झालं आहे असं मी जाहीर करते. या सर्वांमध्ये मला एक नाव सांगायचं राहून गेलं, त्रिमांदे अंकलचं. त्रिमांदे अंकल VBS मध्ये खूप सुंदर आम्हाला गाणे शिकवायचे. बाळासाहेबांना आठवत असेल, VBS ला चला, दात स्वच्छ घासून पावडर लावून आणि गंध पावडर करून आईबापाला टाटा करून जाऊया, हे गाणं मला वाटतं बऱ्याच मुलांना आठवत असेल. आणि अशा प्रकारे जरी ते आपल्यामध्ये नाही, पण त्यांची सेवा देखील ही अमोल ठरली आहे. आणि शेवटी सर्वांनी जेवण केल्याशिवाय कृपया जाऊ नये ही मी आपल्याला विनंती करते. जेवणाची सोय मंडळीने केलेली आहे, जेवण केल्याशिवाय जाऊ नये. तुम्ही सगळीकडे कुठेही महाराष्ट्रात गेलात तर महाराष्ट्रामध्ये बारामतीच्या VBSचं ज्या वेळेस नाव येतं त्यावेळेस सगळेजण म्हणतात तुमचं VBS एका गोष्टीसाठी नावाजलेलं आहे, ते आहे म्हणजे वचन पाठांतर करणे. आपल्याकडं वचन पाठांतरावरती बराच भर असतो आणि तेच जीवनामध्ये काम करतं. त्रिमांदे सरांनी खूप गाणे शिकवले. हरवला तो कोंबडा. मी आता हे ज्यांनी गाणे गायलेत ना त्यांना सांगितलं समारोपाच्या दिवशी 2-3 गाणे घ्या, मुकुट लावा आणि मग गाणे गायला या. यावेळेस सर्वजण उभा राहूयात, प्रार्थना करू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आशीर्वाद घेऊयात. त्यानंतर भोजनासाठी आपण जाणार आहोत. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. तुझं वचन आम्हाला शिकवतं, मरते मनुष्य तो काय की त्याची तू आठवण करावी. प्रभुदेवा, तू आमच्याकडून करून घेतलंस म्हणून आम्ही धन्यवाद देतो. आणि स्तोत्र करता म्हणतो, परमेश्वर ही देवाची करणी आहे आणि आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. आणि ह्या 50व्या वर्षासाठी आम्ही सर्व गौरव, सन्मान, मान आणि महिमा तुला देतो. प्रत्येक शिक्षक, प्रत्येक व्हॉलेंटियर, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक परमेश्वरा प्रार्थना करणारे, प्रत्येक सहकार्य करणारे, प्रत्येक आर्थिक मदत करणारे, अडीअडचणीच्या वेळेस ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि येथपर्यंत VBS आलं. परमेश्वर ह्या प्रवासामध्ये ज्या प्रत्येकाचा प्रभुद्या प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष हातभार आहे त्या प्रत्येकासाठी आणि त्यांच्या सेवेसाठी
आणि VBS साठी आम्ही सर्व गौरव, सन्मान, मान, महिमा, धन्यवाद आणि धनीपण तुला देतो. प्रभू, द्या जे काय घडलं आत्तापर्यंत हे तुझी करणी आहे आणि त्यासाठी तुझ्या नावाला उंचवेत, तुझ्या नावाला धन्यवाद देत. ही प्रार्थना आमचा तारणारा नासुरी येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपले ऋणे आसरून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आणि ह्या वर्षाच्या VBS मधील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, व्हॉलेंटियर आणि सहकार्य करणाऱ्याबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.